नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मंडळी, आज आपण चाललो आहोत कुंडलिका व्हॅली येथे. कोकणच्या कुशीत लपलेली एक अशी दरी जिथे निसर्गाने स्वतःच्या हाताने स्वर्ग रेखाटला आहे. आता कुंडलिका व्हॅलीमध्ये आपण कसं पोचायचं हे तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. मुंबईकरांसाठी इथे पोचण्यासाठी 2 मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे मुंबई, वाशी, कळंबोली, पनवेल, कर्नाळा, पेण, वडखळ नाका, त्याच्यानंतर नागोठणे आणि कोलाड. हा साधारणतः 3 ते 3.5 तासाचा प्रवास आहे. आणि दुसरा रस्ता म्हणजे मुंबई पुणे एक्सप्रेसवे किंवा जुना एक्सप्रेसवे, त्याच्यानंतर खोपोली, पाली आणि त्याच्यानंतर कोलाड, इथून हा जो तामिनी घाटामार्गे जातो हा रस्ता आहे. पुणेकरांसाठी हे ठिकाण आणखी जवळ आहे. पुण्याहून कुंडलिका व्हॅली साधारणतः 60 किलोमीटर अंतरावरती आहे. मुळशी आणि तामिनी घाटामार्गे फक्त 2 तासात तुम्ही इथे पोहोचता आणि हा रस्ता म्हणजे स्वतःचाच एक सफर आहे. पुण्याहून येताना पुणे, कोथरूड, पौंड, त्याच्यानंतर पिरंगुट, मुळशी धरण आणि तामिनी घाट ओलांडत तुम्ही कोलाडला येता. मंडळी, कुंडलिका व्हॅली येथे व्हिजिट करण्यासाठी एंट्री खूप आवश्यक आहे आणि ती फक्त ऑनलाईन एंट्री केली जाते, जी आपली अंदरबन.org या वेबसाईटवरून ती एंट्री तिकीट बुक केली जाते. तर साधारणतः एंट्री फी इथे 140 रुपये आहे आणि जर तुमच्याबरोबर कॅमेरा असेल तर 195 रुपये आणि जर तुम्हाला गाईड हवा असेल तर 50 रुपये तुम्हाला द्यावे लागतात. आणि जे फॉरेनर्स आहेत त्यांच्यासाठी इथे वेगळी फी आहे. पण लक्षात ठेवा, इथे येण्यापूर्वी प्री बुक करूनच या, कारण की तिथे गेल्यावर नेटवर्क नसल्याकारणाने तुम्ही तिकीट बुक करू शकत नाही आहे आणि ऑफलाईन कोणताच पर्याय नाही. त्यामुळे तुम्हाला विदाऊट तिकीट इथे एंट्री दिली जात नाही. सकाळी लवकरच मी आज रायडिंग चालू केली होती. एक साधारणतः पहाटे 6 वाजता घरातून निघालो होतो आणि आता अर्ली मॉर्निंग इथे मी पोचलो आहे. आणि हा तुम्ही बघताय हा एंट्री गेट आहे आणि इथे तुम्ही हा सूचना फलक आहे, याच्यावरती पूर्णपणे माहिती दिलेली आहे की तिकीट्स कशी बुकिंग करायचे, चार्जेस काय आहेत आणि नियम कसे आहेत हे तुम्ही इथे बघू शकता. त्याच्यानंतर तुम्ही इथे आतमध्ये एंट्री केल्यानंतर ही समोर तुम्हाला एक चेकपोस्ट दिसते. इथे तुमचा जो पास आहे, आयदर तुम्ही PDF दाखवू शकता किंवा हार्ड कॉपीसुद्धा इथे चेक केली जाते आणि त्याच्यानंतरच तुम्हाला आत सोडलं जातं. अदरवाईज तुम्हाला इथे एंट्री नाही. आणि साईडला दोन्ही बाजूला पार्किंगची व्यवस्था आहे. तुम्ही जर 4 व्हीलर घेऊन येतात असाल तर पार्किंग पण इथे मुबलक आहे. आता जी तुम्ही समोर ह्या सह्याद्रीच्या रांगा बघत आहात, ह्याच रांगांचा मिळून आपली जी कुंडलिका व्हॅली आहे, एक दरी आहे ह्या 2 डोंगरांच्या मध्ये, तिलाच कुंडलिका व्हॅली असं म्हटलं जातं. इथे येण्याचा उत्तम सीझनमध्ये साधारणतः जून ते अगदी फेब्रुवारीपर्यंत इथे येऊ शकता. मार्च मेमध्ये खूप रखरख असते. शासनाने सेफ्टीसाठी पुरेपूर दक्षता घेतलेली आहे. बाजूनी पूर्णपणे रेलिंग लावलेली आहे, पण काही अतिउत्साही पर्यटक या रेलिंगच्या पलीकडे जाऊन सेल्फी घेतात. खरंच ते धोक्याचं आहे. आणि त्याच्यानंतर इथे 2 मोठे माचण आहेत आणि ते माचण तुम्ही वरती चढून अगदी पूर्ण व्हॅलीचा व्ह्यू घेऊ शकता. आता हे जे तुम्हाला मी दृश्य दाखवतो हे मी त्या माचणावरती चढलो होतो आणि तिथून हा पूर्णपणे तुम्हाला व्ह्यू दिसतो. इथली अद्भुत शांतता अनुभवून मी पुढे जो आणखी एक पॉईंट आहे, त्याला सावळ्याचं घाट असं म्हटलं जातं, तिथे मी गेलो. इथे सुद्धा तुम्हाला हॉटेल्स आहेत. इथे 1-2 हॉटेल्स आहेत. तिथे तुम्हाला नाश्त्याची सोय मिळू शकते आणि पार्किंगची पण व्यवस्था मुबलक आहे. इथे एंट्री फीज घेतली जातात. बाईकसाठी मी गेलो होतो तेव्हा 20 रुपये, कारचे साधारणतः 40 रुपये आहेत पार्किंगसाठी. आणि हा पूर्णपणे सावळ्याचा पठार आहे आणि इथून मी काही ड्रोन शॉट्स घेतले आहेत, ते आता तुमच्यासाठी मी पुढे दाखवतो आहे. कोकणच्या कुशीत लपलेली एक अशी दरी जिथे निसर्गाने स्वतःच्या हाताने स्वर्ग रेखाटला आहे. कुंडलिका व्हॅलीमध्ये रायगड जिल्ह्यातील हे नैसर्गिक वैभव एकदा डोळ्यांनी पाहिलं की मन इथेच रमतं. सह्याद्रीच्या पर्वत रांगांमधून वाहत येणारी कुंडलिका नदी हीच या दरीची जीवनरेखा आहे. उजव्या बाजूला घनदाट जंगल, डाव्या बाजूला खळखळणारं पाणी आणि मध्यमागी ही जी दरी आहे ती तुम्हाला थेट निसर्गाच्या हृदयापर्यंत नेते.
तर मंडळी, आता माझी निघण्याची वेळ झालेली आहे आणि कुंडलिका व्हॅली बघून आता मी माझ्या परतीच्या प्रवासाला लागलो आहे. जाता जाता तुम्हाला ताम्हिणी घाटातील काही ड्रोन शॉट्स टिपलेले आहेत, ते आता तुम्ही बघालच. माझ्या परतीच्या वाटेवर हे परदेशी पाहुणे मला भेटले होते आणि हे कर्नाटकातून 2 रिक्षा घेऊन निघाले होते. म्हणजे खाली साऊथ करून ते आता टुवर्ड्स नॉर्थकडे चालले आहेत आणि पूर्ण कोस्टल रोड ते या रिक्षानेच एक्सप्लोअर करत आहेत. हे टोटल आय थिंक 6 जणं की 5 जणं होते आणि रिक्षातूनच हा त्यांचा प्रवास चालू आहे आणि असं मस्तपैकी ते इथलं नेचर आणि आपलं कल्चर एन्जॉय करत पुढे पुढे निघालेले आहेत. तर मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट्स करून कळवा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन एका ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद.